हेलो स्टूडेंट्स, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधल्या प्रॉब्लेम सेट 2 चे काही प्रॉब्लेम्स पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 8 पासून पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खरं म्हणजे आपण फोकस करतोय. ते थोडेसे अवघड आहेत आणि डिफिकल्टी लेवल त्यांची हाय असल्यामुळे आपण ते पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 8 पासून आपण सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 8 काय पहा, फाइंड m if m minus 12x square plus 2 times m minus 12 into x plus 2 equal to 0 has real and equal roots. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिले आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला जर रियल आणि इक्वल आहेत असं असेल तर आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आधी आपण लिहून काढू. So consider given quadratic equation comparing with, जरा compare करूया. स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कंपेअर करा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. a ची b ची आणि c ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. त्याच्यामुळे a ची व्हॅल्यू असेल x स्क्वेअर चा कोएफिशियंट दॅट इज m 12. b ची व्हॅल्यू म्हणजे x चा कोएफिशियंट पुढे पाहिजे हा इथं x आहे. सो 2 m 12 आणि c ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट टर्म शेवटची 2. सो a b c मिळाला आपल्याला. रियल अँड इक्वल रूट्स असं दिलेलं आहे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी. So since roots of this equation are real and equal, real आणि इक्वल असल्यामुळे डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट असतो 0 आणि डेल्टा ची व्हॅल्यू असते b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 and therefore b 2 times m minus 12 raised to 2 b चा स्क्वेअर झाला minus 4 times a किती m minus 12 आणि c ची व्हॅल्यू 2 इक्वल टू 0. मग आता ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. 2 चा स्क्वेअर 4 m minus 12 ब्रॅकेट स्क्वेअर कसा असतो मायनस 4 into 2 8 हा m minus 12 तसाच इक्वल टू 0 तसाच. therefore दोन टर्म आहेत, दोन्ही टर्म मध्ये 4 कॉमन दिसतोय. m minus 12 चा पण एक ब्रॅकेट कॉमन दिसतोय, ते कॉमन काढा. 4 बाहेर आला स्क्वेअर मध्ये, एक ब्रॅकेट बाहेर आला, एक ब्रॅकेट आत मध्ये राहील m minus 12 minus 4 2 are 8 म्हणजे 2 आणि हा ब्रॅकेट बाहेर आल्यामुळे राहील फक्त 2 इक्वल टू 0. 4 मल्टिप्लाइड इकडे डिवाइड केला 0 ला तो 0च होईल, राहील फक्त m minus 12 आणि m minus 12 minus 2 m minus 14 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे एक तर पहिला ब्रॅकेट 0 असेल और दुसरा ब्रॅकेट 0 असू शकतो. सो -12 कडे ट्रान्सफर केलं आपल्याला व्हॅल्यू m इक्वल टू +12 और -14 कडे ट्रान्सफर केला तर m होईल 14 +14. आता m ची व्हॅल्यू 12 होऊ शकत नाही का? कारण m ची व्हॅल्यू जर 12 झाली तर 12 - 12 0 होईल आणि x स्क्वेअर चा कोएफिशियंट 0 असेल तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक राहत नाही. मग आता ते आपण सांगू. बट m cannot be 12 as m minus 12 cannot be 0 as a cannot be 0 आणि म्हणून m जर 12 होऊ शकत नाही याचा अर्थ m 14च असला पाहिजे
So m equal to 14. Derive final answer for given equation. Question number 9 काय आहे बघा. The sum of the roots of a quadratic equation is 5 and sum of their cubes is 35. Find the equation. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं सांगितलेलं आहे. मग जे रूट्स विषयी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांना आपण अल्फा आणि बीटा मानून घेऊ. So let alpha and beta be the roots. Therefore, alpha plus beta equal to sum of two roots दिलंय का is 5 मध्ये. So is 5 equation 1 मध्ये आपण आता पुढे म्हटलंय and sum of their cubes त्यांच्या क्यूब ची सम. So alpha cube plus beta cube given is 35. उद्याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. तर सम ऑफ द रूट्स आपल्याकडे आहे अल्फा प्लस बीटा. सो क्यूब ऑफ द रूट ची सम पण दिलेली आहे. पण एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं म्हटल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट ऑफ द रूट्स पण पाहिजे असतो सम ऑफ द रूट्स बरोबर. आणि म्हणून आपण आता या दिलेल्या इन्फॉर्मेशनचा यूज करू आणि अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब चा फॉर्म्युला वापरू. ऍक्च्युअली आपण इथे a प्लस b ब्रॅकेट क्यूब वापरतोय. फॉर्म्युला आहे a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab इनटू ब्रॅकेट a प्लस b. सो a आणि b आताच आपल्या अल्फा आणि बीटा आहे. सो अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आपल्याला आहे 5. त्याचा होईल क्यूब. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब पर गिवन है 35 प्लस 3 टाइम्स अल्फा इनटू बीटा आपल्याला माहित नाही. अल्फा प्लस बीटाचा जो ब्रॅकेट आहे तो गिवन तो आहे 5. हे सगळं आलंय फ्रॉम 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला मिळाले 5 चा क्यूब करा तो आहे 125. इकडचा 35 इकडे आपण माइनस होईल इक्वल टू इकडे 3 into 5 होईल 15 अल्फा into बीटा तसंच 125 मध्ये 35 माइनस करा 90 राहतील. इकडे 15 टाइम्स अल्फा into बीटा तसंच. आणि म्हणून आपल्याला अल्फा into बीटा पाहिजे असेल तर 15 मल्टिप्लाय इकडे डिवाइड करून घ्या 90 ला. जेणेकरून 15 90 म्हणजे अल्फा इंटू बीटा मिळेल 15 6. सो अल्फा इंटू बीटा मिळेल इक्वल टू 6. आता आपल्याला पाहिजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज quadratic equation असतं x square minus sum of the roots plus product of the roots equal to 0. So x square minus sum of the roots given है क्वेश्चन में अगर दिए हैं 5. So find x plus product of the roots आपको आता है 6 equal to 0. याचा अर्थ ही required quadratic equation जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं find the equation आपल्याला. So answer is x square minus 5x plus 6 equal to 0. Question number 10 का है find quadratic equation such that its roots are square of sum of the roots and square of difference of the roots of the equation. म्हणजे नेमकं काय दिलंय पहा. आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलंय. तर अल्फा आणि बीटा जर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील तर आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्याचे रूट्स स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स. म्हणजे आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं आहे त्याचं पहिलं रूट असेल सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रूट्स अँड स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स आणि त्यांच्या स्क्वेअरची डिफरन्सची सम. स्क्वेअर डिफरन्सचा स्क्वेअर ऍक्च्युअली अल्फा and beta be the roots of 2x square plus 2 times p plus q times x plus
p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर इक्वल टू 0. मग याला कंपेअर करून घेऊ स्टँडर्ड इक्वेशन बरोबर. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx plus c equal to 0. Therefore a equal to b equal to and c equal to. So a equal to a रही part 2, b रही b असतो x चा कोएफिशिएंट तो 2 times p plus q आणि c रही शेवटची कॉन्स्टंट टर्म की ज्याच्यामध्ये x नसतो, that is p square plus q square. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे पहा -b अपॉन a मायनस b ची व्हॅल्यू इथे आहे पहा 2 टाइम्स p plus q अपॉन a ची व्हॅल्यू आहे 2. सो 2 ला 2 कॅन्सल होऊन राहील फक्त -p plus q. अल्फा इंटू बीटा पर आपल्याकडे आहे c अपॉन a फॉर्म्युला c आहे p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर अपॉन a ची व्हॅल्यू आहे 2. हे जे मिळालंय पहा अल्फा आणि बीटाचे रूट्स आपण घेतले होते ते ह्या गिवन इक्वेशनचे आहेत आणि त्यांच्यावरून त्यांची सम ऑफ द रूट आणि प्रोडक्ट ऑफ द रूट आपण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी काढून घेतलेला आहे. आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचे त्याचे रूट्स हे गिवन आहेत क्वेश्चन मध्ये. कारण क्वेश्चन मध्ये असं म्हटलंय स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स, स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स अँड डिफरन्स ऑफ स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स म्हणजे स्क्वेअर ऑफ डिफरन्स म्हणजे वजाबाकी डिफरन्स ऑफ द रूट्स. हे ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचे सांगितलेलं आहे. मग त्याकरता आपण ह्या दोघांची सम घेऊ, दॅट इज सम ऑफ द रूट्स. इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला असं क्वाड्रॅटिक फाइंड करायचं की ज्याचे हे दोन रूट असतील आणि मग त्या रूटची आपण सम काढून घेऊ. कारण आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं आहे त्याचं ते इक्वेशन काढायचा फॉर्म्युला काय आहे x स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इनटू x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. म्हणून सम ऑफ रूट्स साठी आपण कॅल्क्युलेट करून घेतो. सो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर अल्फा प्लस बीटा आहे पहा मायनस p प्लस q त्याचा स्क्वेअर होईल प्लस अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर. आता अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर काढण्यासाठी आपण त्याला अल्फा प्लस a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 4ab हा फॉर्म्युला वापरू. काय केलंय पहा आपण अल्फा मायनस बीटा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर काढण्यासाठी आपण a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab हे कनेक्शन वापरलं. आता मायनसचा स्क्वेअर प्लस so p plus q bracket square राहील. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर जो इथे हा तोच इकडे येईल मायनस 4 टाइम्स अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा अल्फा p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर अपॉन 2. मग काय होईल सेम ब्रॅकेट ची स्क्वेअर आल्यामुळे 2 टाइम्स a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर होईल. 2 2 जा 4 झाल्यामुळे इथं मायनस 2 टाइम्स p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर दिसेल. आता 2 कॉमन काढून घेऊ आपण. इथे राहील a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस मायनस 2 बाहेर काढल्याने मायनस आतमध्ये घेतला तर हे दोन्ही मायनस होतील. मग काय काय केलं ते आधी समजून घ्या. आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ही फॉर्म्युले वापरून दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी काढून घेतले. आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे त्याचे रूट्स अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहेत हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे.
पहा स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स, स्क्वेअर ऑफ सम म्हणजे बेरीज त्यांची, अँड स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स, स्क्वेअर ऑफ डिफरन्स म्हणजे वजाबाकी त्याचा स्क्वेअर. मग हे दोन रूट जर आपल्याला ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं इक्वेशन काढायचे त्याची जर हे दोन रूट्स असतील तर त्या दोघांची सम आपण घेतो. मग सम घेतली तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी आपण अल्फा प्लस बीटा ऑलरेडी काढला होता तो इथे टाकला, त्याचा स्क्वेअर केला मायनसचा स्क्वेअर प्लस येतो. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab हा फॉर्म्युला वापरला तो लिहिला. फॉर्म्युला असा आहे पहा तो a प्लस बी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab. मग याच्या ऐवजी हे लिहिलंय आपण a minus b bracket square equal to a plus b bracket square minus 4ab. So minus चा स्क्वेअर प्लस झाला होता, इथे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर केला तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर जो इथे आला तोच लिहून टाकला. -4 टाइम्स अल्फा इनटू बीटाची व्हॅल्यू आपली झाली होती पहा. आता पुढची कॅल्क्युलेशन पहा, सेम ब्रॅकेट हे ॲडिशन आहे म्हणजे तो डबल झाला ट्वाइस, आणि इथं 2 2 चा थोडासा भाग दिल्यामुळे इथं 2 राहिला आणि हा p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. इथून 2 कॉमन काढले, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच आणि मायनस मुळे हे दोन मायनस आहे. आता पुढचं सिम्प्लिफिकेशन पहा. सो ब्रॅकेटच्या बाहेरचा 2 तसाच, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मधून जर a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस झाले तर फक्त 2ab उरेल म्हणजे इथं 2pq राहील आणि 2 * 2 4pq. सो हे जे आपल्याला मिळाले हे सम ऑफ द रूट्स चा आन्सर मिळाले. दॅट सम ऑफ रूट्स इक्वल टू 4 टाइम्स pq. आता प्रोडक्ट ऑफ द रूट्स काढण्यासाठी तुमचे रूट्स हे पहा त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर हे रूट्सचा प्रोडक्ट. हे दोन रूट आहेत आपले की त्याच्यापासून आपल्याला क्वाड्रॅटिक फाइंड करायचं, त्यांचा प्रोडक्ट आपण घेतला. मग अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट केला होता. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर हा p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर ही पॉझिटिव्ह. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू जरी तुम्ही निगेटिव्ह कॅल्क्युलेट केली असली तर त्याचा स्क्वेअर मात्र पॉझिटिव्ह होणार आहे. अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरला मग सारखं a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab असं लिहू. सो a p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर तसंच अल्फा प्लस बीटा स्क्वेअरला पुन्हा एकदा p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू जी आपण झाली p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर अपॉन 2. So this is equal to p plus q bracket square as it is. p plus q bracket square आपण तसंच minus 2 2 जा 4 झाल्यामुळे minus 2 times p square plus q square होईल. This is equal to p plus q bracket square as it is. a plus b bracket square लिहू आपण a square plus 2ab plus b square minus या 2 ने जर इथं मल्टिप्लाय केलं तर minus 2p square minus 2q square राहील. मग आता b plus q bracket square तसाच ब्रॅकेट मध्ये p square minus 2p square होईल minus p square. हा 2p square 2pq तसाच प्लस येतो आणि हा प्लस q square minus 2p square म्हणजे 1 minus 2 minus 1 येतो जो q square आहे. ह्या पूर्ण ब्रॅकेट मधून आपण मायनस कॉमन काढू. सो p plus q ब्रॅकेट स्क्वेअर तसाच मायनस कॉमन काढल्यामुळे सगळे साइन चेंज होतील म्हणजे मायनसचं प्लस प्लसचं मायनस मायनसचं प्लस झालं. सो मायनस p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. हा p मायनस q ब्रॅकेटचा स्क्वेअर दिसतोय पहा.
सो a minus b bracket square a square minus 2ab plus b square आहे. सो minus as it is कॉमन स्क्वेअर होईल दोघांचा कॉमन स्क्वेअर इथे येईल कारण दोघे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. सो दिस इज इक्वल टू माइनस a plus b a minus b चा फॉर्म्युला वापरा a स्क्वेअर minus b स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर तसंच. सो हे आलं प्रोडक्ट ऑफ द रूट्स. हे आलं माइनस p स्क्वेअर minus q स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला पाहिजे आता क्वाड्रॅटिक इक्वेशन. देयरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज फॉर्मूला है x स्क्वायर माइनस सम ऑफ रूट्स into x plus product of roots equal to 0 and मग x square minus फाइनल सांगितलं आपण सम ऑफ रूट्स ची व्हॅल्यू आपल्याला पहा 4pq. सो 4pq सम ऑफ रूट्स into x plus प्रोडक्ट ऑफ रूट्स चा तसा काढला आपण ते माइनस आले म्हणून प्लस मध्ये दाखवले माइनस p square minus q square brackets square equal to 0. So here is the required quadratic equation जे आपल्याला विचारलं होतं.